ठेवलं पाहिजे असं सरकारचा नियम आहे. पण हे उघड्यावरती लटकवून सगळीकडे विकलं जातं आणि हा बेकायदेशीर व्यवहार. बरं, एका मांसाच्या दुकानापासून दुसरं मांसाचं दुकान हे 100 फुटावरती असलं पाहिजे, हा सुद्धा नियम आहे. आणि असं असताना चौकामध्ये ही दुकानं इकडे बसतो तिकडे बसतो आणि आमचीच लोक जो जवळ दिसतो म्हणून त्याच्याकडे जाऊन खरेदी करतात. तेव्हा ह्या दृष्टीने आपण पूर्ण अभ्यास केलाय आणि ही इकॉनॉमी मोडून काढायची या दृष्टिकोनातून आपला हा मोठा प्रयत्न असणार आहे. ह्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं की ते उघडपणे लिहितात की इथे हलाल मांस मिळेल आणि आम्ही ते विकत घेतो त्यांच्याकडून. यात आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, कुराणमध्ये त्यांनी काय खाल्लं पाहिजे हे लिहिलेलं आहे. तुम्ही हलाल खाल्लं पाहिजे हे लिहिलेलं आहे, विकलं काय पाहिजे हे लिहिलेलं नाहीये. मग विकण्यासाठी नियम कुठला लागला, ग्राहक अधिकार. तुम्हाला जर समजा एखादी गोष्ट हलाल नको असेल तर तो विकू कसं शकतो. मला कारल्याची भाजी खूप आवडते आणि म्हणून मी रेस्टॉरंट काढलं आणि मला कोणी पनीर मागेल, तुम्ही म्हटलं नाही पनीर नाही, आमच्याकडे कारलंच मिळणार, तुला खायला लागेल, तो घेईल का. मग तसं तुझ्या धर्मात हलाल तुम्ही खाल्लं पाहिजे असं म्हटलंय, तुम्ही विकलं पाहिजे आणि त्यातून अर्थार्जन केलं पाहिजे असं म्हटलेलं नाही. तुम्ही विकताना जे ग्राहकाला पाहिजे तेच दिलं पाहिजे. त्यामुळे जे हलाल खरेदी करतात त्यांच्यासाठी साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो. कन्झ्युमर कोर्टामध्ये जा, साधी तक्रार दाखल करा आणि तुम्ही जर ही तक्रार दाखल केली तर सगळीकडचं हलाल विकणं बंद होऊन जाईल. त्यामुळे ह्या गोष्टींकडून आपण जाणून ठेवतो. दादा, दुसरा प्रश्न आहे, हलाल जर मुस्लिम पंथानुसार त्यांना आवश्यक असेल तर भारतात तर सेक्युलर व्यवस्था आहे, तर तुमचा त्याला विरोध का आहे? यासाठी एक महत्वाची गोष्ट मगाशी जशी मी सांगितली की हलाल त्यांनी खायला आमचा विरोध नाही. तुमच्या धर्मग्रंथात म्हटले, तुमच्या समाजात चालतंय तर तुम्ही ते हलाल खायला त्याच्यासाठी काय विरोध असायचं कारण नाही. परंतु ते हलाल बाकीच्या समाजावरती जी सक्ती केली जाते, उरलेल्या समाजाला सुद्धा खाण्याचा अधिकार आहे. म्हणून मोदीजी ज्यावेळी सत्तेत आले त्यावेळी एक पशु हत्या विरोधी कायदा केला होता आणि हा पशु हत्या विरोधी कायदा त्यांनी स्ट्राईक डाऊन केला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन. खाण्याचा अधिकार, राईट टू ईट. आता राईट टू ईट या नावाखाली कोण गेलं सुप्रीम कोर्टात, मुस्लिम समाज गेला. ते म्हटले नाही, तुमच्याकडे गाय तुम्ही जर तिला देवता मानत असाल आम्हाला संबंध नाही, आमच्या धर्मात खा असं लिहिलेलं आहे त्यामुळे आम्ही ती खाणार. आणि सुप्रीम कोर्टाने मोदीजींनी बनवलेला कायदा रद्द केला. जर त्यांना राईट टू ईट आहे तर मग आम्हाला राईट टू ईट का नाहीये. आमच्या धर्मात आमच्या बरोबरच्या शीख बांधवांना राईट टू ईट का नाहीये. त्यामुळे राईट टू ईट जर मुसलमानांना लागू असेल तर तो हिंदूंना सुद्धा लागू आहे आणि ह्या दृष्टीने हिंदू समाजाने याचा विरोध केला पाहिजे किंवा हलालवरती बंदी मारली पाहिजे. या कार्यक्रमामध्ये पुणेकर व्यापारी संघाचा खूप मोठा हिस्सा आहे, खूप लोक आलेले आहेत. त्यांच्या वतीने 2 प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न असा आहे की भारतामध्ये जर एका मुस्लिम संस्थेकडून हलाल प्रमाणपत्र घेतलं तर जगभरात व्यापार करता येतो का? आणि दुसरं म्हणजे भारत सरकारला आणि आपल्या व्यापाऱ्यांना जर विदेशात व्यापार करायचा असेल तर हलाल प्रमाणपत्र न घेतल्यास त्यांना आर्थिक नुकसान होईल का जर सर्टिफिकेट घेतलं नाही तर? कारण की शेवटी व्यापारी वर्गाच्या ज्या समस्या आहेत त्या आपण आपल्याला इथं ऍड्रेस करणं गरजेचं आहे. नाही, मला असं वाटतं की ह्याचं उत्तर आज ज्यांची ह्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे, चितळे साहेब, त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ते जर हलाल सर्टिफिकेट न घेऊन जर व्यापार करू शकतात आणि चितळे ब्रँड जगभरात म्हणजे अमेरिकेत सुद्धा सहजपणे जर चितळेचं आपल्याला बाकरवडीपासून सगळं मिळू शकतं तर बाकीच्या गोष्टी का नाही मिळत. आणि ह्याचं सगळ्यात जसं आपल्याला सांगितलं तर भीती दाखवली जाते. मध्ये सुद्धा बऱ्याच जेएनयू मधले तथाकथित विद्वान आहेत, त्यांनी भीती दाखवली नाही, तुम्ही हिंदू मुस्लिम एवढं जर करता आणि त्या देशाने जर तुम्हाला पेट्रोल दिलं नाही तर कसं होईल. त्यामुळे पेट्रोल घेताना तुम्ही मुस्लिम वगैरे हे का म्हणत नाही. जर मुस्लिम देशांचं पेट्रोल चालतं तर मुस्लिम देशांचा विचार का चालत नाही. आता इथे प्रश्न हा आहे की पेट्रोल शिवाय गाडी आता सोलारवरती चालते, पेट्रोल शिवाय गाडी आता इलेक्ट्रिकवरती चालते, पेट्रोल शिवाय आमच्या देशामध्ये ट्रेन आता हायड्रोजनवरती पण चालायला सुरुवात झाली. पेट्रोल शिवाय आम्ही राहू शकतो. त्या वाळवंटामध्ये पिकतं काय, त्यांना जर भात खायचा असेल, त्यांना जर पोळी खायची असेल
तर त्यांना फक्त भारतच आधार आहे. आणि म्हणून आम्ही जर ठरवलं तर त्यांचं खाणं काय ते हे ठरेल. आणि ह्या दृष्टीने जर उद्या आपण सांगितलं नाही आम्ही हलाल सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर घ्या, व्हॅक्सिन घेतलंच ना, विदाऊट हलाल सर्टिफिकेट व्हॅक्सिन घेतलं, विदाऊट हलाल सर्टिफिकेट भारताचे पदार्थ घेऊ शकतात. आणि म्हणून ह्यासाठी आपलं दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जर ते हलाल सर्टिफिकेट मागतात, तसं आपल्या देशामध्ये जो शाकाहारी समाज आहे, हिंदू समाज आहे, जो मांसाहार करत नाही, जैन समाज आहे की जो अगदी म्हणजे कांदा लसूण सुद्धा त्यांना चालत नाही. माझं म्हणणं आहे आपलं सर्टिफिकेट का असू नये. आता पवित्र फाउंडेशन आहेच ना, आपलं सर्टिफिकेट पण असलं पाहिजे. आपण त्यांना म्हटलं पाहिजे जर तुमच्या देशामध्ये हलाल सर्टिफिकेट पाहिजे तर आमच्या देशात हे सर्टिफिकेट घेतल्याशिवाय तुमच्या वस्तू येताच कामा नये. रेसिप्रोकल करा, सेम कायदा असला पाहिजे. या कार्यक्रमासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारतो. आपण मगाशी उत्तर प्रदेशचं उदाहरण दिलं तर तिकडच्या सरकारने हलाल सर्टिफिकेटवरती बंदी घातली आणि आता कोर्टामध्ये मॅटर चालू आहे. तर तसं सिमिलर थॉट प्रोसेसची इतर राज्यांमध्ये पण सरकार आहे, तर तिकडे याच्यावरती बंदी किंवा तत्सम काही प्रोसेस का दिसत नाही आपल्याला? नाही, या दृष्टिकोनातून छत्तीसगडचे मुख्यमंत्री, उत्तराखंडचे मुख्यमंत्री अशा काही मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा झाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा आपल्या देशात असं का वागतं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण सध्या बंदी फक्त उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यामुळे याचिका कुठे व्हायला पाहिजे होती? याचिका व्हायला पाहिजे होती अलाहाबाद हायकोर्टमध्ये. कारण उत्तर प्रदेश सरकारचीच बंदी आहे. इथे त्यांनी याचिका करताना काय कारण दिलं की उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीचं सरकार आहे, केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि अन्य राज्यांमध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे. त्यामुळे इथे झालं तसं सगळीकडेच होऊ शकतं म्हणून आम्ही थेट सुप्रीम कोर्टातच आलेलो आहोत. मग माझं म्हणणं आहे युरोपियन कोर्टात किंवा तिकडे का दिला नाही थेट? नाही, इथे थेट सुप्रीम कोर्टात कशी केस चालू शकते? एरवी जर तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात गेला तर ते म्हणतात पहिल्यांदा राज्यात जा आणि मग सुप्रीम कोर्टात या. मग इथे थेट सुप्रीम कोर्टात कशी केस चालली? तेव्हा ह्या दृष्टीने हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपल्या देशामध्ये हे जे कायदे किंवा ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे आम्हाला या राज्यांना सांगावं लागलं की सध्या काही काळ थांबलं पाहिजे. कारण जर आपण आज हलालवरती बंदी आणली आणि जर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती कुठलं रुलिंग पास केलं तर आपोआपच तो कायदा रद्द होईल. त्यामुळे थोडा काळ आपण थांबायला पाहिजे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की बहुतेक सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत वाट बघावी लागेल. कारण ह्या विषयामध्ये भारताचे तुषार मेहता स्वतः उभे राहतात आणि व्यंकटरमणी सर उभे राहतात. त्यामुळे अटॉर्नी जनरल, सॉलिसिटर जनरल दोघे उभे राहतात. तेव्हा सरकार गंभीर आहे या दृष्टिकोनातून. आणि जर सुप्रीम कोर्टामध्ये जमियत उलेमा हिंदचा पराभव झाला तर मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक राज्यात हलाल सर्टिफिकेट बॅन व्हायला वेळ लागणार. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण हे लक्षात घेतलं. आजच्या कार्यक्रमाला काही कॉलेजचे विद्यार्थी पण उपस्थित आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, प्रोफेशनल्स आहेत, एंटरप्रेनर्स आहेत. एक सर्वसामान्य व्यक्ती, व्यावसायिक हलाल प्रमाणपत्राच्या विरोधामध्ये काय कृती करू शकतो? म्हणजे तुम्ही त्यांना काय सांगू शकता? गव्हर्नमेंट तर गव्हर्नमेंटचं काम करेल, पण एक सर्वसामान्य माणसाने या बाबतीत काय करणं अपेक्षित आहे? सर्वसामान्य माणसाने पहिली कृती करायला पाहिजे की आपण बाजारातून वस्तू विकत घेतो त्यावेळी ते हलाल आहे की नाही बघायला पाहिजे. कारण वस्तू तुमच्या घरी येते ना, तुम्ही पैसे देऊन घेताय. मग तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नाहीये की ही घेतलीच पाहिजे. मी तुम्हाला हलाल हिमालयाचं दाखवलं, जबरदस्ती नाही ना करत तुम्हाला कोणी. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हणून पहिल्यांदा आपण हे करायला पाहिजे. दुसरं, जेव्हा तुम्ही मॅकडोनाल्ड आहे, KFC आहे किंवा स्टारबक्स आहे, तुम्ही 10 जणांनी जाऊन त्यांना विचारा आम्हाला हलाल नको आहे आणि तुम्ही हलाल देत नाही म्हणून आम्ही तुमचं रेस्टॉरंटवरती बायकॉट करतो आहोत. असं जर 10 दिवस इथल्या मॅकडोनाल्डमध्ये 10 जण हिंदू जरी गेले तर हे इथलं रेस्टॉरंट तुम्हाला मी सांगतो की हे नॉन हलाल सर्टिफाईड रेस्टॉरंट आहे म्हणून स्वतः घोषित करेल. कारण शेवटी ग्राहकाच्या आधारे व्यवसाय आहे. ग्राहक आज काहीच बोलत नाही, ग्राहक काहीच मागत नाही म्हणून सगळं चालू. आणि मायनॉरिटी प्रत्येक गोष्ट मागतो, मेजॉरिटी सगळी गोष्ट स्वीकारतो. ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे. त्यामुळे मेजॉरिटी जोपर्यंत हे स्वीकारते तोपर्यंत अशीच गोष्ट चालू राहणार. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक व्यक्ती करू शकतो ती आहे. दुसरं मी तुम्हाला उदाहरण सांगतो
की मॅकडोनाल्डने हलाल कसं घेतलं याची स्टोरी आहे. अमेरिकेमध्ये हलाल इम्पोज करण्याचं त्यांचं कारस्थान षडयंत्र चालू झालं आणि हे षडयंत्र चालू झाल्यानंतर अमेरिकेमध्ये तुरुंगात असलेल्या मुस्लिम कैद्यांनी सरकारकडे मागणी केली, एरवी आम्ही तुरुंगातलंच अन्न खातो, आम्हाला रमजानच्या निमित्ताने हॉटेलमधून काही चांगला पदार्थ मिळेल का? अमेरिकन सरकारने विचार केला, अरे मानवतेची गोष्ट आहे, एरवी ते तुरुंगातलंच खातात, रमजानच्या निमित्ताने हॉटेलमधून मागवतायत, त्यामुळे आपण हॉटेलमधला पदार्थ घेऊया. आणि त्यांनी हॉटेलमधले पदार्थ मॅकडोनाल्ड वगैरे सगळे दिले. रमजानचा महिना संपला आणि मुस्लिम समाजाचे वकील तिथल्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सरकारच्या विरुद्ध याचिका घातली की आमच्या मुस्लिम समाजाला नॉन हलाल पदार्थ खायला घालून त्यांचा धर्म भ्रष्ट केला, याच्या विरोधात आमची याचिका. आणि ह्यासाठी मॅकडोनाल्डला $75 मिलियन दंड झाला. आणि हा दंड झाल्यानंतर मॅकडोनाल्डने विचार केला, अरे बाबा असा दंड कधी किती काळ आपण भरत राहणार, म्हणून ते मौलानांकडे गेले. मौलानांनी सांगितलं, साधी गोष्ट आहे, आमच्याकडून हलाल सर्टिफिकेट घ्या, काही कमी पैशामध्ये आम्ही हलाल सर्टिफिकेट देतो. तर हलाल सर्टिफिकेट जर तुम्ही विकत घेतलं तर तुम्हाला निश्चितपणे आमचा कुठलाही मुसलमान कोर्टात जाणार नाही. मग यातून तुम्हाला उपाययोजना कळली असेल की तुम्ही प्रत्येक जण मॅकडोनाल्डच्या विरुद्ध एक याचिका करू शकता, प्रत्येक जण मॅकडोनाल्डकडे नुकसान भरपाई मागू शकता, प्रत्येक जण मॅकडोनाल्डमध्ये माझा धर्म भ्रष्ट करायचा हा प्रयत्न करतायत म्हणून न्यायालयात जाऊ शकता, कन्झ्युमर कोर्टात जाऊ शकता. तुम्हाला सहजपणे पैसे मिळवण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगेन की हलाल तर बंद होईलच, पण पैशांचं उत्पन्न सुद्धा तुम्हाला चालू होईल. जी जी कंपनी हलाल सर्टिफाईड आहे त्याच्या विरुद्ध कन्झ्युमर कोर्टात जायचं आणि दंड मागायचा त्यांच्याकडे. कन्झ्युमर कोर्टात काय लागतं, वकीलही लागत नाही आणि धर्म भ्रष्ट करता हे तर उघडच आहे. त्यामुळे इतकं सोपं आणि सहज मार्ग आहे की यासाठी फार काही बुद्धीने करायला पाहिजे असं अजिबात आवश्यक नाही. आता ह्याच्या पलीकडे जाऊन सरकारवरती दबाव आणणं, मोर्चे काढणं, आंदोलन करणं, हे जे काय करता येईल ते सगळं करा, परंतु ह्याच्याशिवाय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण प्रत्येक जण राईट टू डिनाय आहे, आपला राईट टू डिनायचा आपण अधिकार वापरला पाहिजे की मला जी गोष्ट नकोय ती नकोच आहे, मग ती कुठेही राहील. म्हणून आम्ही दिल्लीत राहत असताना आम्ही 10 जणांचे ग्रुप्स बनवले. आम्ही कोणीही मांसाहार करत नसताना हॉटेलमध्ये जायचो, 4 पदार्थ मागवायचो, नंतर त्यांना विचारायचो हलाल आहे की झटका आहे, ते म्हणायचे नाही हलाल आहे. आम्ही सांगायचो ऑर्डर कॅन्सल. आणि ह्याचा परिणाम असा झाला की दिल्लीतल्या रेस्टॉरंटवरती इथे झटका मिळेल असं आता उघडपणे लिहायला सुरुवात झाली. म्हणजे हे एक मुवमेंट आहे, हे आपण जर करत गेलो तर निश्चितपणे ह्यात बदल होईल. शेवटचे 2 प्रश्न विचारतो वेळेवर. आता हे जे आपण सांगितलं यालाच एक जोडून प्रश्न आहे. आज डेमोग्राफिक चेंज, पॉप्युलेशनमध्ये जो रिलिजियस चेंज होत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हलाल सर्टिफिकेट मागणाऱ्या लोकांची संख्या पुढच्या जवळजवळ 20 वर्षामध्ये इट इज एक्सपेक्टेड की ती 22-23% आसपास क्रॉस होऊ शकते भारताच्या टोटल पॉप्युलेशनच्या. तर चिकन, मटन, नॉनव्हेज हा फक्त एक छोटा पार्ट आहे. इव्हन आपण मगाशी दाखवलं की ते चिप्स पण आहे, साबण पण आहे, लिपस्टिक पण आहे, हलाल बिलिंग आहे. तर कन्झ्युमरच्या साईडनं पुढच्या 20 वर्षामध्ये याच्यावरती एक दबाव तंत्र पण येऊ आपण बघताय का? म्हणजे फ्युचरमध्ये अशा हालचाली होऊ शकतात का? आज तुळशीबागेतल्या व्यापाऱ्याकडे जेव्हा मुसलमान गिराईक जातो तेव्हा तो ते सर्टिफिकेट डिमांड नाही करत, पण पुढच्या 20 वर्षामध्ये अशी परिस्थिती होऊ शकते का की प्रत्येक दुकानामध्ये कोणी पण कन्झ्युमर आला तर तो पहिला म्हणेल की तुमच्या दुकानात सर्टिफिकेट आहे का, असेल तरच आम्ही आज येतो, नाही तर आम्ही बिझनेस करणार नाही किंवा खरेदी करणार नाही. अशी परिस्थिती होऊ शकते का? ते निश्चित होऊ शकते. मी तुम्हाला म्हणून 2 उदाहरणं दाखवली की चेन्नईमध्ये जैन बेकरी मालकाला अटक झाली आणि कारण काय तर फक्त त्याने आपल्या उत्पादनावरती लिहिलं आमच्याकडे मुस्लिम स्टाफ नाही. मी तुम्हाला युकेतलं उदाहरण दाखवलं. आता युकेच्या लोकशाहीच्या आधारे आमचं लोकशाहीचं मॉडेल आहे. तिथलं उदाहरण आहे की त्या ठिकाणी हरमन कपूरला 24 तास तुरुंगात ठेवलं, कारण का रेस्टॉरंटवरती त्याने गेले प्राऊडली नॉन हलाल. तर ह्या जर गोष्टी झाल्या तर त्यांची जी शक्ती, क्षमता आणि सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर निश्चितपणे ते अशा प्रकारचा प्रयत्न करू शकतात, डिमांड करू शकतात किंवा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट किंवा अशा सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे आता त्याच्या पलीकडे जाऊन आता नुकतंच त्यांनी आपल्याला बिटकॉइन किंवा हे माहिती असते
तर त्यांनी हलाल कॉईन सुद्धा हे केलेलं आहे, इश्यू केलेलं आहे. आणि आता मुंबईमध्ये त्यांनी म्हणजे 2-3 गोष्टी वेळेच्या अभावी मी दाखवल्या नाही. हलाल स्टॉक मार्केट चालू केलं आहे आणि ह्या हलाल स्टॉक मार्केटमध्ये आजच्या दिवशी 15,210 कंपन्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये लाभ कसा घेतला की इस्लाममध्ये व्याज घ्यायला मनाई आहे, इंटरेस्ट घ्यायला मनाई आहे, पण तुम्ही ज्यावेळी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता त्यावेळी इंटरेस्ट मिळत नाही, डिव्हिडंड मिळतो. त्यामुळे डिव्हिडंड घ्यायला मात्र तुम्हाला मान्यता आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून त्यांनी शेअर मार्केट, हलाल शेअर मार्केट चालू केलंय आणि आश्चर्य 15,210 कंपन्या रजिस्टर्ड आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे इकॉनॉमीमध्ये इतक्या प्रचंड वेगाने ते शिरतायत की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही की ह्या गोष्टीने म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे जाऊन त्यांनी हलालच्या नावाने जे काय सुरू करताय ते सुरू करण्याचा चंग बांधलाय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या दृष्टीने विचार करायला पाहिजे की एवढी मोठी लोकसंख्या, एवढा मोठा व्याप आपला असताना सुद्धा आपण अशा प्रकारची योजना का करू शकत नाही, अशा प्रकारची व्यवस्था का करू शकत नाही. कारण आज बघतोय आपण की हैदराबादमध्ये H2H म्हणून बिझनेस कम्युनिटी चालू आहे, इथे पवित्रम फाउंडेशन आहे. मुंबईमध्ये सावरकरांनी होम फाउंडेशन चालू केलेलं आहे. वेस्ट बेंगॉलला, कलकत्त्यामध्ये गेला तर त्या ठिकाणी हिंदू इकोसिस्टीम चालू आहे. म्हणजे आपली जेवढी सगळी ऍप्लिकेशन्स आहेत आणि ग्राहक कोण आहे त्यांच्याकडे कोणच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून एकत्रित आपलं एकच फाउंडेशन असलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण हे केलं पाहिजे की बाबा हिंदू व्यापारी कोण आहे त्याच्याकडे ग्राहक म्हणून कसं जायला पाहिजे आपण. त्यामुळे आपण पहिलं प्राधान्य स्वस्त कुठे मिळतं ह्याच्यापेक्षा आपल्या धर्मबांधवाकडे जाणं सुरू केलं तर मला वाटतं की त्यांची लोकसंख्या किती वाढली तरी सुद्धा हा प्रश्न येणार नाही. आज प्रश्न हा आहे की तुमची लोकसंख्या किती असली तरी सुद्धा ग्राहक आमचेच आहेत, कारण तो सफरचंदवाला 5 रुपये स्वस्त देतो. त्यामुळे 5 रुपयाच्या नावाखाली आपण अगदी आतंकवाद्याला पैसे गेले तरी सुद्धा चालतील या भूमिकेमध्ये जातो आणि मग दुर्दैव आपलं हे आहे की ही परिस्थिती निर्माण होते. मग ह्या पुण्यातल्या जर्मन बेकरी ब्लास्टचे सुद्धा जे माझ्याकडे जवळपास 150 पानांचं डॉक्युमेंट आहे जमियत उलेमा हिंदचं की ज्यामध्ये ते चालवत असलेल्या प्रत्येक केसचे डिटेल्स आहेत माझ्याकडे. त्यामुळे प्रत्येक केसमध्ये त्यांनी जिथे जिथे आतंकवादी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी ही खटला लढवणं, कपिल सिब्बल सारखे मोठे मोठे अधिवक्ते उभे करणं, करोडो रुपये त्यांची फी देणं. म्हणजे तुम्ही हादिया नावाची केस ऐकली असेल लव्ह जिहादची केरळ राज्यातली. या केसमध्ये कपिल सिब्बलने जाहीरपणे सांगितलेलं आहे की ही केस मी धर्मार्थ म्हणून प्रो बोनो लढलेलो नाहीये. 92 लाख रुपये मी जमियत उलेमा हिंदकडून फी घेतलेली आहे. एका हिंदू मुलीला, आथिया नावाच्या मुलीला हादिया बनवण्यासाठी जमियत उलेमा हिंदने 92 लाख रुपये कपिल सिब्बलवरती खर्च केलेले आहेत. ते पैसे आले कुठून? तुमच्या आमच्या हलाल सर्टिफिकेटमधून. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण लक्षात घेऊ शकतो की शेवटी कसं आहे की राज्यामध्ये अर्थव्यवस्था त्यांच्याकडे संख्याबळ आहे, ज्याला आपण म्हणूया की धर्माचं वेड असलेले धर्मांध लोक आहेत, बाकी सगळ्या गोष्टींची शस्त्रांची तयारी आहे. आता काही नाही आहे सध्या त्यांच्याकडे, फक्त पैसा नाही. ती इकॉनॉमी म्हणून जर त्यांनी डेव्हलप करायला सुरुवात केली तर या देशामध्ये विकले जाणारे राजकारणी नाही आहेत का? या देशामध्ये विकली जाणारी व्यवस्था नाही आहे का? ह्या देशामध्ये विकले जाणारे प्रशासकीय अधिकारी नाही आहेत का? त्यामुळे ह्या गोष्टीने मी जाहीरपणे काही गोष्टी बोलू शकत नाही म्हणून, परंतु म्हणजे वाणिज्य मंत्रालयापासून ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मला सगळे चांगल्या प्रकारे ओळखतात, कारण त्यांना माहितीये की हा एकटाच व्यक्ती आहे की जो हलालच्या विरुद्ध वेळ लागल्यासारखं इकडे तिकडे फिरत असतो, कागदपत्र मागत असतो. परंतु त्या ठिकाणी ह्या लोकांनी किती पैशांचा ओघ ठेवलेला आहे की प्रशासन सुद्धा आपल्याला मदत करायला तयार आहे. त्यामुळे ह्या फार गंभीर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर पैसे एकदा आले तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून त्यांचा जो हा प्रयत्न आहे की पैसे एकदा आमच्याकडे आले की मग बाकी सगळ्या गोष्टी आम्ही बघू शकतो, तेव्हा पैसे त्यांच्याकडे येऊ देणं हे आपल्या दृष्टीने फार घातक आहे आणि म्हणून हलाल इकॉनॉमी ही ह्या देशासाठी घातक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जे म्हणतोय की $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे, परंतु ही इकॉनॉमी होत असताना त्याच्यामध्ये हलाल इकॉनॉमीचे पैसे जातात ना आपल्याकडून. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारला आम्ही जे पत्र दिलंय
त्यात आम्ही म्हटलंय की जर तुम्हाला हलाल सर्टिफिकेट चालू ठेवायचं असेल तर चालू ठेवा, आम्हाला काही करायचं नाही. पण त्याचे 2 निकष असले पाहिजे. पहिलं म्हणजे जर ते चॅरिटी संस्था जर देते तर कुठल्याही चॅरिटेबल संस्थेला प्रॉफिट मिळवण्याचा अधिकार नसतो. जर ती पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे तर ती प्रॉफिट कशी मिळवू शकते? त्यामुळे हलाल सर्टिफिकेट हे निशुल्क करायला पाहिजे. त्याच्यासाठी चार्ज त्यांना घेता कामा नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तो चार्ज तुम्हाला द्यायचाच असेल तर तुम्ही भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स आहे, मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्सचे 2 मौलाना तुम्ही एफएसएसआय मध्ये कामाला घ्या आणि त्यासाठी तुम्ही शुल्क घ्यायला सुरुवात करा. आणि हलाल सर्टिफिकेट नॉट फ्रॉम जमियत उलेमा हिंद, हलाल सर्टिफिकेट फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जर चालू झालं तर आमचा कुठल्याही प्रकारचं हलाल तर पैसे आमच्या देशात जातील, आमच्या सरकारकडे जातील. तेव्हा ह्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा भाग आहे. आणि माझं मगाशी तुम्हाला दाखवायचं राहिलं, परंतु जमियत उलेमा हिंदचं भविष्यातलं जे स्वप्न आहे, कदाचित नंतर स्क्रीन आल्यानंतर मी दाखवेन किंवा काही जणांना वैयक्तिकही पाठवेन. जमियत उलेमा हिंदचं स्वप्न आहे 2028 पर्यंत 1.25 करोड मुस्लिम युवकांची कमांडो फौज उभी करणं. ही जाहीर आहे, माझ्याकडे त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचे व्हिडिओ आहेत की जे आज भारतामध्ये हलालच्या पैशामधून 1.25 करोड मुस्लिम युवकांची कमांडो ब्रिगेड बनवतात. मला सांगा, हे 1.25 करोड मुस्लिम युवा अग्निवीर का बनायला तयार नाही? हे 1.25 करोड मुस्लिम युवा सैन्यात जाऊन भारताच्या सुरक्षेला का तयार करत नाहीत मदत करायला? हे 1.25 करोड मुस्लिम युवक फक्त इस्लामच्या रक्षणासाठी कमांडो म्हणून का डेव्हलप केले जातात? आणि हे 1.25 करोड मुस्लिम युवा हे तुमच्या आमच्या हलालच्या पैशांमधून कमांडो ट्रेनिंग घेतात. त्यामुळे येणारा काळ हा 2028च्या नंतरचा जो त्यांनी ठरवलाय हा किती गंभीर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, नागरिक सोशल फाउंडेशन देश प्रथम या लाईन्सवरती सगळ्या ऍक्टिव्हिटीज करते आणि ज्याच्यामध्ये आम्ही भारताचं संविधान याला बेस धरलेला आहे. तर ही जी हलाल सर्टिफिकेट जी काही इकोसिस्टीम तयार होत आहे, सर्टिफिकेट फक्त त्याच्यातला एक पार्ट आहे, पूर्ण इकोसिस्टीम आपण म्हणूया. तर ही भारताच्या संविधानाला कसं चॅलेंज करते आणि त्याच्यावरती सोल्युशन काय? ही इकोसिस्टीम भारताच्या संविधानाला निश्चितपणे चॅलेंज करते. कारण संविधानामध्ये दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा, मगाशी मी राईट टू इट म्हटलं किंवा राईट टू डिनाय म्हटलं किंवा कन्झ्युमर राईट्स म्हटलं, तर ह्या प्रत्येक कायद्याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे हा किंवा एकाच धर्माच्या नावाने एक सर्टिफिकेट चालू करणं आणि एफएसएसआय मध्ये खूप चांगलं याचं म्हणजे ज्या कायद्याच्या आधारे योगीजींनी हे बॅन केलं त्यामध्ये एफएसएसआयच्या ऍक्टमध्ये क्लॉज 3 आहे मिसब्रँडिंग. मिसब्रँडिंग याचा अर्थ काय? तर जगातल्या 192 देशांमध्ये एफएसएसआयच्या सर्टिफिकेटला मान्यता आहे आणि फक्त मुस्लिम देशांमध्ये हलाल सर्टिफिकेटला मान्यता आहे 52 देशांमध्ये. तर 192 देशांचं प्रमाणपत्र ज्या एफएसएसआयचं आहे त्याला मान्यता जास्त असली पाहिजे आणि म्हणून त्यामध्ये क्लॉज 3 आहे मिसब्रँडिंग. याचा अर्थ काय की एखाद्या उत्पादनावरती ज्यावेळी एफएसएसआयचा स्टॅम्प येतो, एफएसएसआयचा लोगो येतो, तिथे अन्य कुठल्याही संस्थेचा कुठल्याही कंपनीचा लोगो प्रिंट होऊ शकत नाही. कारण तो प्रिंट झाला तर एफएसएसआयचं मिसब्रँडिंग होतं आणि म्हणून क्लॉज 3च्या आधारे त्याच्यासाठी शिक्षा आहे की जर तुम्ही एफएसएसआयचा शिक्का घेतला आणि त्याच्याबरोबर आणखी कुठलाही शिक्का घेतला तर तो मिसब्रँडिंगच्या क्लॉजच्या अंतर्गत गुन्हा ठरतो. आणि म्हणून केवळ संविधानाच्या आधारे नाही तर कायद्याच्या आधारे सुद्धा हे आहे. आणि म्हणून योगीजींनी या कायद्याचा वापर केला की एफएसएसआयचं मिसब्रँडिंग हलालच्या लोगोमुळे होतं. जर त्या ठिकाणी एफएसएसआयचा लोगो आहे, त्यांनी घोषित केलं की ही गोष्ट शाकाहारी आहे, तर त्या ठिकाणी हलालचा लोगो प्रिंट होऊ शकत नाही. आणि हा भारतातला वर्तमान कायदा आहे. त्यामुळे आपण जरा एफएसएसआय ऍक्ट वाचला, क्लॉज 3 वाचलं तर त्याच्यामध्ये मिसब्रँडिंग याचा अर्थ काय स्पष्ट दिलेला आहे. आणि म्हणून या मिसब्रँडिंगच्या आधारे जर आपण बघितलं तर आपल्या देशाची एवढी प्रचंड इकॉनॉमी एका छोट्याशा कारणाने आपल्या बाजूला वळवणं आणि त्याच्या आधारे देशविघातक शक्तींना वाचवणं, मला वाटतं की याला काही संविधान मान्यता देणारच नाही. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून निश्चितपणे हे देशविरोधी आहे. खूप खूप धन्यवाद.